या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। हो म्हणान सगळे पुरुष सारखेच असत। बायल म्हणून तुका जसा वाटता ना तसाच आवस म्हणून माका पण दत्तान शिकूक व्हाया होता, मोठा होक व्हाया होता असा कायमचा वाटत होता। पण गड्यासारखा राबत इलो। बाईच्या नशिबात असाच जगना येता गो। तू मनात ठरवलंस तर नवऱ्याक मिठीत नि नायिकांका मुठीत ठेवण्याची ताकद असा तुझ्यात, लक्षात ठेव। हो म्हणान सगळे पुरुष सारखेच असत। बायल म्हणून तुका जसा वाटता ना तसाच आवस म्हणून माका पण दत्तान शिकूक व्हाया होता, मोठा होक व्हाया होता असा कायमचा वाटत होता। पण गड्यासारखा राबत इलो। बाईच्या नशिबात असाच जगना येता गो। तू मनात ठरवलंस तर नवऱ्याक मिठीत नि नायिकांका मुठीत ठेवण्याची ताकद असा तुझ्यात, लक्षात ठेव। सोडा काय चालवलं तुम्ही या सगळ्या? का बसताय सर? तिच्या अंगावरचं नारळ काढ रे। काय झालं माका? बाधा झाली या? याड लागला माका? तुमका पण असंच वाटतं काय की माझ्यावर कोणीतरी काहीतरी फिरवलं नाही? अहो आज काय तू सोक्षमोक्ष लावूनच टाकते, कळत तरी कोण आता? दत्ता आवाज ऐकूक येणार नाही तुका? अरे सरिता झारडता। अरे लोका घरचा बोर हाता ह्या घरातला त्याच्यावर उलटाक नको। मी तुका शेवटचा सांगते, तू जातस की नाही? सरिता ये माझ्या घराचा वाटोळा करू माका हाताशी धरतास काय? आणि माझ्याकडनंच माझ्या घरात अवदसा पाठवतास? तू हैसर येतस तर अण्णा कळला ना गळोचिरी तुझो। शोभा कालचा इसारलंच वाटता। ह्याच्या पुढे जर माझ्या घरावर वाईट नजर टाकलंस ना तर डोळे फोडून टाकीन। औषधाचं नाव घेतास? घेशील? त्या अण्णा नायिकाचा भूत त्याच्या मानगुटीवर बसला ना त्यानं माझ्यावर हात उगारल्यान। काशी हैसर इलो होतो जितो कित्या पाठवलंस? होय तो कित्या घेतलं नाही हातात? अरे बायलेच्या हातात चुड्याचं वजन जास्त झाला असत तर मग कमी करू मदत कर। खाली काय गो काय झाला? किती येला सायसर? सून खाया तुझी सरिता। गो सरिता किती वया तुका सरिता? अगो असा काय करतोस? तुम्ही माणसांका टाकलास पण त्यांना नाही। रोज येणं जाणं असता घरात। आज इला नाही म्हणान म्हटला काय झालं? काय गो कापतस की त्या भूता म्हणा होती ती खरा असा? चल दे समोर। छाया तर मी सोडा ना माका। आता तर मी तुका सोडूच येस नाही। छाया काय करतेस? किती त्या पोराची हाल करतेस? सोडते का? गो राव समोर ठेव नारळ हात आणि सांग सगळा खरा काय ता। दत्ता आजपर्यंत झील म्हणान माका तुझो अभिमानच वाटत इलो। या घरचा झील म्हणान तू या घरासाठी सगळा काय केलंस। पण काल रात्री तुझा वागलस ना त्याची आवस म्हणान माझी माकाच लाज वाटता। अरे या घराच्या सुनेक बाहेर काढूक तुका कायच कसा नाही वाटला? अरे झाली तिच्याकडून चूक पण तिच्या मनात काय काळाबेरा असताना तर ते ना त्याची चूक कबूल नसती केली। हाचो माझ्या लेकावर जेवढा विश्वास आहे ना तेवढोच विश्वास माझ्या सुनेवर आहे। आणि आज रातच्यापर्यंत माझी सून घराकडे परत इली नाही ना तर माका आई म्हणा नकोस। आहे सरिता काही झाला ना तर माझा मेलेला तोंड बघशील। आहे काय बोलतोस या? नाही काय झालं रे पांडू? बघलस सरिता? नाही सगळीकडे बघलंय नाही गावली वहिनी। मुर्दो पण नाही गावलो।
माई दत्तभाऊ रागवले. निघ निघ इथून. देवा पण सरिता सुखरूप घराकडे घेऊन ये रे बाबा. मारल्यानी दत्तभाऊनी मारल्यानी वहिनी नाही सापडूक ना. मुर्दो पण नाही गावलो. मारल्यानी मारल्यानी दत्तभाऊनी मारल्यानी मुर्दो नाही गावलो. सरिता वहिनीचो वहिनी नाही गावली. दत्तभाऊनी मारल्यानी. दत्तभाऊ माई दत्तभाऊ कोण असा. कोण असा. नाही अपेक्षा ठेवून तर या घरात इले होते पण मी कधीच त्याच्यावर प्रेम नाही केले. सारखं चिडले रागवले त्याच्यावर. पण आता गेल्यावर कळता मला सरिता. हो गावलं वाटतं मुडदो. शनाईबाई येऊन गेल्या. काय काय चौकशी करत होती ती. हेच आपलं मॅडम कुठे गेल्या सर कुठे गेले. शन्या कशाला आलीस इथे? हा कोणाबरोबर आली आहे? अलोन आली, एकटी आली आहे मी. अगं हो पण का आली आहेस? अरे यार ते गॅरीमुळे मी का आली इथे. काही कळत नाहीये मला. गुरुचा काही प्लॅन नाही आहे ना नवीन. आता अजून काय प्लॅन असणार आहे? शनया तू कुठे आहेस? मी तुला भेटायला येतोय खेड्याच्या घरी. यार गॅरी तर तिकडे. मला कळतंय का. हे बघा मला असा डाऊट आहे की शनाया राधिकाच्या मागोमाग त्या साखरगावला गेली आणि जर हे खरं असेल ना तर आपण जो काही प्लॅन करतोय त्याच्यामध्ये फार मेजर घोळ होती. का रे काय झालं. या तुम्ही बंगल्यावर चला. अरे बंगल्यावर कशाला. ताई साहेब आलेत. काय हिचं सिझरिंग झालं होतं त्यावेळेला. तिला 5 दिवस काय उठायचं नव्हतं आणि तिला दूध पाजायला पण खूप वाईट दिवस होते की तिला असं फिरवत होते माझे रिलेटिव्ह. मुलगी रडायला लागली की सांगायला कोणाला तरी सांगायचं की जरा दूध पाजता गाईला. कुठलीही बाईने मला त्यावेळेला कधी असं कोण बोलली नाही की नाही म्हणजे मला झोपायचं आहे किंवा माझ्या मुलाला दूध पाजायचं आहे. कोणी नाही बोललं नाही. अहो तिकडे देकाराच्या चौथाऱ्यावर दान धर्म करताना चेंगरा चिंगरी झाली. माणसं मेली आणि तुमचं काय हो. माणसं मेली नाहीत हिरोजीराव, माणसं मारलीत. त्यात कलुषाचा डाव असणार. काय सांगताय काय बोलतो. ही चेंगरा चेंगरी नसून नरबळी आहे. नरबळी. होय. बोला महाराज क्षमा असावी परंतु या कलुषानं मोठा गुन्हा केलाय. काय झालंय अनाजीपंत. आता खरं बोलायचं नव्हतं पण या कलुषानं डोंगराला बळी दिलाय. सरांनी त्यांच्या भूतकाळाबद्दल जे काही सांगितलं ते सगळं इथे बसून बनवून सांगितलं. ईशा अगं काय झालं बाळा. दार उघड ना. आम्ही केव्हाचे बाहेर आहोत. आम्ही विश्वास ठेवला सर पण तुम्ही विश्वासघात केलात. उद्या गावच्या देवीची पूजा ठावाय ना. कौल लावायला अख्खा गाव उद्याच्या दिवसाची वाट बघत असतोय. ते कौल लावा तुम्ही बी जरा. कसला कौल. आता लहानुली पावलं कधी खेळणार हे विचारा देवाला. तुम्ही आई होणार आहात.
अगं गायकवाड घराण्याला वारस देऊन थोरलं पण मिळवायचा मार्गच हायो. पण उद्यापासनं या घरातली गणितं आम्ही बदलवणार हे नक्की. माझे गुडघे खूप दुखत होते. पुण्याच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन करावे लागतील. पण मी वर्षभर गोळ्या घेतल्यानंतर ते सोडून दिलं आणि माझ्या आहारातनं बदल करून मी आज गुडघेदुखीचं ऑपरेशन टाळलं आणि 1.5 वर्ष झालं गोळ्या औषध सुद्धा घेत नाही.